ज्याचे आयुष्य नो हे लेखा, 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 तेही लेखा निमाले, तेही लेखा निमाले, हे लोकांमाले, हे लोकांमाले, हे लोकांमाले, हे लोकांमाले. इतराचा वाढ कोण, इतराचा वाद कोण, इतराचा पाप कोण, इतराचा वाद कोण, नेमिले जाण न चुकेते, नेमिले जाण न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते. आणि लेते उसने साच, आणि लेते उसने साथ, आणि लेते उसने साच, आणि लेते उसने साथ. दयाचा प्रकार, देवी दयाचा प्रकार, दयाचा प्रकार, दयाचा प्रकार, दयाचा प्रकार, दयाचा प्रकार. इतराचा पाप कोण, इतराचा वाद कोण, इतराचा पाप कोण, इतराचा वाद कोण, नेमिले जाण न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते. शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, नवनी सर्वासे, करी नवनी सर्वासे, करे विनवनी सर्वांचे, करे विनवनी सर्वांचे, करे विनवनी सर्वांचे, करे विनवनी सर्वांचे. इतराचा पाप कोण, इतराचा वाद कोण, इतराचा पाप कोण, इतराचा वाद कोण, जाण न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते, नेमिले दान न चुकेते. ज्याचे आयुष्य नोहे लेखा, तेही देखा निमाले, इतराचा पाडकोन नेमिले जाण न चुकेते, आणि लेते उसने साच देणे तयाचा प्रकार, इतराचा पाडकोन नेमिले जाण न चुकेते. शरण एका जनार्दनी, करी विनवनी सर्वाशी, इतराचा पाडकोन नेमिले जाण न चुकेते. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा,
नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठाला आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्य भूषित पावन ती प्रत्येक श्यामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला विठाला आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा आवाज करा देव तुमचं चांगलं करेल करा थोडासा आवाज करा 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 वाढवा वाढवा करा याचा विको कमी करा बेस कमी करा कडक आवाज करा चांगला छानसा करा वा वा वाढवा 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 रड्याशिवाय माय पाजित नाही तुम्ही कसे वाढताल विडाला 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 महाराजाला ह्या खांबाला घ्या इथं ऐकून घ्या त्यांना धरून घ्या इथं घ्या अण्णा तुमच्या मागे उभं राहू द्या इथं नाही नाही अहो बसता का बरा बरा नाही तर खुर्ची द्या आणि एक बसायला आणा एक खुर्ची द्या रिकामी या ऐकून घ्या इथं घ्या या इथं द्या एक खुर्ची विडाला 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 विडाला
ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते. प्रस्तुत प्राप्त प्रसंग. निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्म नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक मोठं गोड सांगतात. ज्याचे आयुष्य नो हे लेखा तेही देखा निमाले. वाक्य हे चांगल्या माणसाचं ग्राही धरले जाते. भंगिरे कोण्याही क्षेत्रात बोंबलू द्या, त्यांची विश्वात कोणीही दखल घेत नाही. भंगिऱ्यात चांगलं जरी बोंबलला तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, आणि भंगिऱ्या वाईट जरी बोंबलला तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. विश्वास चांगला आणि वाईट हा चांगल्याच माणसावर ठेवत असतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या शब्दावर विश्वास भिडे महाराज याच्या करता आहे की पंढरपुरातला मालक 36 वर्षे त्यांचे धोत्र धुवाला होता. याच्या पलीकडे सांगू, आदराने मला बोलीला असेल आज. अण्णा जर म्हणले महाराज आमचा 1 घंटा दरोजा सांभाळा तर किती मिरच्या लागते गिरगाव करायला. पण ब्रह्मांडाचा मालक 36 वर्ष वाचमन होता. दत्त चोपदारी करीत निळा म्हणे देव राबेच्या घरी, म्हणे देव राबेच्या घरी, दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत. माझे निळोबाराय नमूद करतात, बार्त्रिक 36 वर्ष विटेवरच्या मालकांनी रिकाम्या वेळात नाथांच्या घरची वाचमनकी केली. जिजा वाचमनकी 36 वर्ष. सकाळी पहाटे स्नान आटपली की गिरजा काकींचं लुगडं पितांबर म्हणायचे आणि नाथांचं धोत्र पंढरपुरातला मालक धुत होता. अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. आणि एवढ्या मोठ्या माणसांचं वाक्य, ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले. ज्यांचा आयुष्याचा आकडा आतापर्यंत कुणाला लिहिता आला नाही अशी माणसं जाऊ शकतात. वितराचा पाड कोण. आपलं आयुष्य आहेच किती, आपल्याला 100 वर्षाचं सांगितलंय. त्याच्यात बऱ्यापैकी बाल, रोग, क्षय, पीडा, माथारपण वगैरे 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 सगळ्या गोष्टी आल्या. शतगणिले ते अर्ध रात्र काय, अर्ध झोपीत गेलेलं आहे. तारुण्याच्या मुसमुशीत गेलं. शेवटचा टप्पा म्हातारपणात आजार, नाना प्रकारचे रोग याच्यात गेलं. आणि मधला काळ कमवण्यात प्रपंचात याच्यात जातो. 100 वर्षाचं आयुष्य. ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ती जातात. इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते. ठरलेलं चुकत नसते. माणसं उग म्हणत असतात काय करावं, आजार आमच्या लक्षात आलता पण ॲम्ब्युलन्स भेटली नव्हती. मूर्खपणाचं टोक आहे. ॲम्ब्युलन्स भेटली पण डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टरही हजर होते पण मेडिकलमध्ये इंजेक्शन नव्हतं. इंजेक्शनही होतं, डॉक्टरही हजर होते, ॲम्ब्युलन्सही भेटली, याचं आयुष्य संपलतं. विठाला आयुष्य संपल्याच्या नंतर विश्वातल्या कोण्याही व्यक्तीला थांबता येत नाही. ज्यानं तुम्हा आम्हाला निर्माण केलंय, तुम्हा आम्हाला सांभाळण्यासाठी ज्याचा अवतार आहे. येरती पामर जीवा घेते, येरती पामर जीवा घेते, येरती पामर देऊर नाही आले अवतार, देऊर नाही आले अवतार, देऊर नाही आले अवतार, देऊर नाही आले अवतार. येरती पामर जीवा घेते, येरती पामर जीवा घेते, येरती पामर जीवा घेते. मग देवाला थांबता येत नाही. जे देव हा जीवदशेला जर आला, तुमच्या आमच्या रूपात जीवदशेला जर देव आला तर त्याला सुद्धा मोजून आयुष्य दिलेलं आहे. त्याला सुद्धा थांबता येत नाही. येरती पामर जीव किती. तुमच्या आमच्या सारख्याची काय कथा. आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. त्याला थांबता येत नाही. आणले ते उसने साच, हे उष्ण घेतलंय. देहा पाचाचा आणिला उसना, देहा पाचाचा आणिला, देहा पाचाचा आणिला उसना, देहा पाचाचा आणिला उसना. जे केल्याची ज्याला देणेला, जे केल्याची ज्याला देणेला, जे केल्याची ज्याला देणेला. देहा उसना आणिला पाचाचा
वाकून घेतलेला आहे. दोन्हीचा लेवल आठवा. आणि लेते उसने साच देणे तयाचा प्रकार. दोन्ही पक्वात एका स्वरात लावा. उष्ण आणले आणि उष्णी वस्तू परत करावं लागत असती. खालच्या लोकांना धोके देताल तुम्ही, यमाला नाही धोका देता. यम लय रगिले, त्याच्या इतका रगील जगातच नाही कोणी. रावण किती मोठा होता माहिती आहे? रावणाची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. 35 अशा 7 कोटी चौकटी होत्या. दुपारी 2:18 यमानं गजमल दादा आपतो हाणला आहे. तर 4 आणि 2 कोटीवाल्यानं कशाला उंदरावानी उड्या हाणायच्या? विठाला इतका रगील. किती रगील सांगू तुम्हाला? नाही त्या यमासी करुणा, त्याला दया नाही मया नाही. हे आवाज करा गोड, करा गोड. त्याला दया मया क्षमा काही नाही त्या यमाला. यम किती निष्ठुर आहे. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. म्हणजे यमाला निष्पाप जन्माला आलेले लेकरू निष्पाप असते. ते कोणाला शिवी देत नाही, कोणाला वाईट म्हणत नाही, त्याला आपलं तुपलं कळत नाही, काही विषय नाही. मग अशा अवस्थेत असलेल्या बाळकाला सुद्धा यम दया करत नाही. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. यम इतका निष्ठुर आहे. आणि का द्यावं लागतंय उष्ण? आपण खालच्यांना धोके देऊ. एक जण म्हणला, मी एका बाईनं सांगितलं, मी अमक्याकून 1 शेरभर पीठ आणलं, तिचं दिलं नाही. नको देऊ तू, याच्यानंतर तुला ती बाई पुन्हा उष्ण देणार नाही. पण यमाचं नाही व्हिडिओ महाराज ठेवता येत. यम इतका रगिले, इतका रगिले. पंढरपुरातल्या मालकानं हे पंचतत्वाकून आपल्याला शरीर दिलं, सांभाळायला यमाकडे दिलं. किती रगिले सांगू तुम्हाला? दात पडल्याव का होत नाही, पण घेऊनच जाते. देह हे काळाचे धन कुबेराचे, काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय हाय, मनुष्याचे काय हाय, मनुष्याचे काय काळाचे धन कुबेराचे. देहा काळाच्या स्वाधीन केलेला आहे. काळावर त्याची सत्ता आहे. एक जणांनी जमीन विकत घेतली, त्याला वाहता येत नव्हती, दुसऱ्याला बटईन दिली. त्याने केळी लावल्या. भाऊ केळी लावल्याच्या नंतर ज्याची जमीन होती त्याचा मेहुणा आला, म्हणजे त्याच्या बायकोचा भाऊ, आणि पाडाला हक्कात आलेले केळीचे 5 घड कापले. त्याने त्याचा हात धरला आणि सांगितलं, नालाय का तो 5 घड कापलेस, तुला लाज वाटत नाही? ते म्हणलं, कोणाला बोलायला? अरे ही जमीन माझ्या मेवण्याची आहे. नालाय का, तुझ्या मेवण्याला कळतं का भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी? त्यानं फक्त पैशाचा जोर होता म्हणून जमीन घेतली, पण त्याला वाहता येत नाही ना. वाहाला मला दिली ना. रात्री बेत्री सर्प विंचू काढा कसले काटे कुठे याचा विचार न करता मी पसा पाणी घातलंय. आई लेकराला जशी पाचती मी तशा केळी मोठ्या केल्या. निघला बोंबलत आणि 5 घडं कापलेस तो. याच्यातले 2.5 घडं माझे. चल उठ. कोणाची सत्ता आहे त्या रानावर? जो वाहतोय त्याची. असल मालक कुठं बसलेला?
एसीच्या कॅबिन मध्ये, पण सत्ता कोणाची आहे? वाहणाऱ्याची. मग हे पंढरपुरातल्या मालकानं दिलंय, पण याच्यावर सत्ता कोणाची आहे? यमाची आहे. विठाला विठाला म्हणे उष्ण परत करावं लागते. आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार, शरण एका जनार्दनी करे विनवनी सर्वासी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, मी विनंती करतो, तारुण्याचा मद असेल, संपत्तीचा मद असेल, ही क्षणाची सावली आहे. त्याच्या मनात आल्यावर रावाचा रंकाचा राव होतोय. 400-400 एकरवाले माणसं शेवटच्या टप्प्यात दुसऱ्यानं ओढून टाकलेल्या बिडीचे दोनके ओढत होते. असे महाराष्ट्रात फार पाहिले मी. 4200 गाव रात्रीच्यानं माझे पूर्ण झालेत. एकदा गेलेलं गाव, इतके गाव पाहिले. आपण काय गोळ्या संपल्या म्हणून थोडं फिरलो तर 400-400 एकरवाले शेवटी मरताना मारुतीच्या मंदिरात मेले. त्यानं बिड्याचा नाद असल्यामुळं लोकांनी ओढून टाकलेल्या बिडीला आपल्याकडे दहिल्या म्हणतात. असे दहिले ओढले त्यानं, दहिले दहिले दहिले. हे त्याच्या मनात आहे. लक्ष्मी हे संपत्तीचं पोत आहे. लक्ष्मी हे खसखशीचं पोत आहे. खसखशीच्या पोत एक जणानं विकत घेतलं, गाडीत टाकलं, हमालानं सांगितलं, दादा मला हमाली द्या. 4 आणे हमाली होती, पण फुगीर होतं घेणार, फुगीर होतं. ते म्हणला पुढच्या बाजारी देईन. हमालाची बवणी होती आणि दिली नाही. काय नाही केलं त्या हमालानं, फक्त खसखशीच्या पोत्याला दाबण टोचलं. शेलूतून बैलगाडीत पोतं इथं देवल्यात आलं आणि देवल्यात मालकानं सांगितलं, अरे पोतं उचलून घ्या रे. तर गडी म्हणला, मालक कटाचे नुसता. देवल्यापासून शिरूपस्तूर बॅटऱ्या लावल्या, खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबला नाही. याचंच तर नाव लक्ष्मी. ती कव्हा येईल कव्हा जाईल. ही आल्यावर जरा हिशोबात वागलं का त्याची टिकत असते. विठाला काय नाही, लक्ष्मी संपवायला फांद्याला किडा लागला की बुड किती खपके असू द्या, काय कामाचं नसतं ते. फांद्या मोडल्या की बुडाची सावली कोणाला लागत नसती. फांद्या व्यवस्थित असा. लक्ष्मी टिकण्यासाठी लेकरं चांगले निघले, ते जर बुटा हरपून येत असतील तर काय करायची ती संपत्ती? ती तू या देखता जाणार आहे, तू या 13व्याला राहणार नाही. विठाला मी म्हणत नाही. म्हणून पैठणचे मालक म्हणतात, शरण एका जनार्दनी करी विनवनी सर्वासी. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, जरा हिशोबात वागा, सावध वागा. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य, पुराणाच्या प्रणालीनुसार आजच्या कार्यक्रमाला उदक शांती विधी म्हणतात. नाव लक्षात असले पाहिजे. आपल्याकडे गोडपाटा म्हणजे आजच्या दिवशी 13वा झाल्याच्या नंतर गोड नैवेद्य असतो, अशी प्रणाली म्हणून आपण त्याला गोडपाटा म्हणतो. पण शास्त्राची भाषा याला उदक शांती विधी म्हणतात. फार काही दुसरा शब्द झाला तर त्याला गंगा पूजन असं म्हणतात. आपण गोडपाटा किंवा गोड जेवण आपला पट्टाच असतो, काही पण बोलायचा. विठाला असा हा उदक शांती विधीचा कार्यक्रम. याला एक दुसरं नाव आहे मोक्षगंध. याला तिसरं नाव आहे मोक्षगंध. जिजा मोक्षगंध कशाला म्हणतात? आजच्या तिथीला 13वा आटपल्याच्या नंतर सगळ्या लोकांना स्नान करून आपोआपल्या देवघरातल्या देवांना गंध लावून आपल्याला लावता येतो. बऱ्याच वेळेस अशी प्रणाली सुतक फिटल्यावर गंध स्वतःला लावतात, पण देवाला लावण्याचा अधिकार आपल्याला नसतो. आजच्या उदक शांती विधीच्या दिवशी गंध मोक्ष नावाचा विधी म्हणतात. आजच्या दिवशी देवाला नैवेद्य किंवा देवाला गंध लावता येतो, म्हणून तिसरा विधी गंध मोक्ष. अजून 4 येतं, पण 3च लक्षात ठेवा. सगळ्या गोळ्या खाल्ल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला. आणि तो गंधमोक्षाचा उदक शांती विधीचा गंगा पूजनाचा कार्यक्रम स्वर्गीय वैकुंठवासी नामनिष्ठ एक उत्कृष्ट प्रकारचे नामधारक आणि पंढरपूरच्या मालकावर, आळंदीच्या मालकावर, देहूच्या मालकावर आणि पैठणच्या मालकावर जीवापाड श्रद्धा असणारी व्यक्ती स्वर्गीय उत्तमरावजी दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. किती निष्ठा देवावर, किती निष्ठा. भाऊ तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणला असताना चारीधामला चला, खूप वेळेस म्हणला असताल तुम्ही चला चारीधामला, नाही गेले नाही. दादांचं ते वाक्य आठवल्या वैकुंठवासी स्वर्गीय साहेबराव महाराज सोनोटीकरांचं वाक्य आठवलं. मी लहान असताना ते कीर्तनात मला म्हणले, बाळू घरी बसायचे, आमच्याकडे पांचाळाच्या बैठकीत असायचे. ते मला म्हणायचे, बाळू नवरात्रीतला घड जरी मांडायचा
तर त्या घाटावर पांडुरंग बांधायचा, त्या घाटावर रुक्मिणी आई साहेब मांडायची. इतकी ताकद असायची, एवढी श्रद्धा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देवीना जीवा सुख, देवीना जीवा सुख, देवीना जीवा सुख. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून एकाच देवाला मानणारी व्यक्ती. आईचा पती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. माणसं कीर्तन ऐकतीत म्हणजे हिशोबात येत काय? त्या आग्या मोळाच्या माश्या येतात. पांडुरंगाचं चिंतन ऐकले की इकडं, आणि एखाद्यानं सांगा आमक्या जागेवर लिंब कापले की पोरग होतंय, निघाला तिकडे बोकड्या घेऊन सुमल्या. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. हे भीक मागे देव आपल्याच पोटा करता दुसऱ्याला भीक मागायले तर, आणि त्या देवाच्या पुढे पाया पडल्यावर तुमचे कपाळ सडतेल. विठाला विठाला शिळ्या तांब्याचे बाहुले केले, हो पाट मांडोनीवरी बैसविले, आणि एक एकाचे नाव वेगळे ठुलेन लागला तिथं पाया पडायला सोमल्या. ते काय देतील भीक मागितली. शेंदराचे दैवत केले नवस बोलतयासी, नवस बोलतयासी, नवस बोलतयासी. नवस शेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी. काय अर्थ आहे त्याला? संप्रदायावर वारकरी संप्रदायावर दादाची निष्ठा होती. आम्ही एक गाव विठोबाचे नाव, आम्ही एक गाव विठोबाचे नाव, आम्ही एक गाव विठोबाचे नाव, आम्ही एक गाव विठोबाचे नाव.
देवाचे नाम संप्रदाय अतूट श्रद्धा. मला वाटतं दादा जायच्या अगोदर आळंदीची कार्तिकी वारी आलती. मी भाऊंना म्हणलं, हॉस्पिटलमध्ये भेटलो मी आप्पांना म्हणलो त्या दिवशी, दादाला भेटायची यायची इच्छा होती, पण कीर्तन 2-2 असल्यामुळं नाही येता आलं. त्या दिवशी वारीत म्हणले, पळड्या पळड्या पण अण्णाल म्हणत होते, तू जाय रे आळंदीला, तू जाय रे आळंदीला. इतकी श्रद्धा, संप्रदायावर अतूट निष्ठा. मधल्या ह्या 5-4 वर्षात दादाला वारीला येण्याची त्यांचं शरीर साथ देत नव्हतं, पाय वाकत नव्हता, पण अतूट श्रद्धा. दादांची देवावरची श्रद्धा पाहिल्यावर उत्तरेश्वर बापू नामदेवरायचं चरित्र आठवतंय. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय नामदेवरायला नेण्यासाठी आले आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सांगितलं, नामदेवा चला आपल्याला यात्रेला जायचे. ज्ञानोबारायच्या चरणावर डोकं ठेवलं आणि नामदेवराय सांगतात, माऊली मला विटेवरचा मालक सोडा वाटत नाही, नकोय म्हणले मला. आणि देवानं सांगितलं, नामदेवा तुम्हाला न्यायला कोण आलं याचा विचार करा. मी तुम्हाला सामान्य माणसासोबत यात्रेला कसं पाठविल. आणि ज्ञानोबारायची इच्छा होती, भूतळीची तीर्थे पाहावी नयनी. तीर्थावळी वाचा लक्षात येईल. या भूतळावरची तीर्थ पाहण्याची इच्छा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची होती. भगवंत ज्या वेळेला जा म्हणतात त्यावेळेला नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा माझा तुला बोज वाटतो का रे, मी तुला काय मागतोय, मला फक्त तुझ्या चरणापाशी असा. वाक्य लक्षात ठेवा, बऱ्यापैकी लोकांनी समाधीस्थळ मागून घेतली, बंडूबुवा वेगवेगळे ठिकाण मागून घेतले. नामदेवरायांनी देवाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं, मला कुठंच समाधी देऊ नकोस, तुझ्या पायरीला देऊन टाक. नाम म्हणे आम्ही पायारीचे तीरे, संत पायही रे वरा देती, संत पायही रे वर देती. नाम म्हणे आम्ही पायारीचे तीरे, संत पायही रे वरी नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. संत पाय, संतांचे पाय आमच्यासाठी हिऱ्याचं पूजन आहे. संतांचे पाय म्हणजे हिरे. देवा तुझ्या दर्शनाकरता येणारा वारकरी त्याचे ते पाय नसून माझ्यासाठी हिरे असतील. इतकी नामदेवरायची निष्ठा, तितकी दादांची या 4 धाम कोणते, पंढरी, पैठण, आळंदी आणि देहू, हेच पैठण. मला एक गाणं पाठ नाही पण आठवलं. एके दिवशी गान सम्राट प्रल्हाद शिंदेनं गायलेलं एक गाणं होतं, मला 4 धाम दाखवू नकोस, तूच माझा श्याम रे, तूच माझा राम रे, तूच माझा श्याम रे, तूच माझा राम रे. त्याच्या मागचा तुकडा आहे का मोबाईलवर सापडेल तुमच्या. माझं नशीब फुटकय, मला मोठा मोबाईल नाही पण तुम्हाला आहेत ना, त्याच्यावर पहा. नको दाऊ 4 धाम, मला कशाला ते 4 धाम दाखवतो, तूच माझा श्याम रे, तूच माझा श्याम रे, तूच माझा राम रे, तूच माझा राम रे. चांगली व्यक्ती होती. माझ्या लहानपणी परमार्थिक, ज्याला काही आम्ही लहान असताना गंध नव्हता, त्या लग्नात कॅसेटी प्रल्हाद शिंदेच्या लावायची. तर हे असे भावगीतं वगैरे ऐकायला भेटायचे की एका गानक्षेत्रातल्या व्यक्तीनं सुद्धा तुम्हा मला संबोधावा की आपला विटेवरचा मालक 4 धाम आहे. आणि कोण म्हणतंय 4 धाम नाही? 33 कोटी देवता तर आपल्याला बघू शकत नाही. तीर्थे किती आहेत? 360 आहेत. तुम्ही 4 धाम केले पाहिले का? 360. पण इथं ज्यांनी पंढरपूरला प्रदक्षिणा केल्या त्याला 360 तीर्थ घडे. सांगा पातारावळाची पाट, तीर्थे घडाले 360, तीर्थे घडाले 360, तीर्थे घडाले 360. पातारावळाची पाट, तीर्थे घडाले
पाहता रावळाची पाठ वेगात पाहता रावळाची पाठ तीर्थे घडती 360 नुसतं